सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात काकड आरती उत्सव सुरू असून कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे। पाहूया। सावंतवाडी शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात काकड आरती उत्सव कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू असून या उत्सवाची सांगता बुधवार 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे। या काकड आरती उत्सवात सावंतवाडी परिसरातील वारकरी संप्रदायातील भक्तजन उत्साहाने सहभागी होत आपली सेवा विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण करतात। दररोज पहाटेपासून होणारा हा धार्मिक सोहळा विठ्ठल भक्तांसाठी एक पर्वणी ठरतो। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात हा काकड आरती उत्सव कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 1 महिना सुरू असतो। या सोहळ्यासाठी दररोज पहाटे भक्तजन मंदिरात जमतात। या उत्सवाला महिलाही आवर्जून उपस्थित असतात। सुरुवातीला पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या गजरानंतर भूपाळी व अभंग म्हटले जातात। याच वेळी विठ्ठल रखुमाईला पुरोहितांच्या मंत्रोच्चारात दयादुधाचं पंचामृत स्नान घातलं जातं। हा क्षण डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो। त्यानंतर विठ्ठल रखुमाईला आकर्षक फुले व हारांनी सुशोभित करण्यात येतं। या काकड आरतीमुळे पहाटेच्या शांत आणि मंगलमय वातावरणात भक्तिमय सूर सावंतवाडी शहरात दुमदुमतात। त्यामुळे या विठ्ठल मंदिराचा परिसर भक्ती रसात न्हाऊन निघतो। वारकरी संप्रदायातील भक्तांच्या सुमधुर भजनांनी आणि अभंगांनी मंदिर परिसर चैतन्यमय होतो। या उत्सवाचं नियोजन विठ्ठल मंदिर कमिटीच्या वतीनं करण्यात येतं। सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात साजरा होणारा हा काकड आरती सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून तो सावंतवाडीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक भाग आहे। दीपक गावकर, ओटवणे।